Okay. Hello and welcome all of you. In today's lecture, we discuss what are the controls over the delegated legislation. From the past 5 or 6 lectures, we discussed that what is meant by the delegated legislation, what is the limit of a delegated legislation, and what is the difference between the separation of power theory and delegated legislation. तर ज्यावेळेस आपण विषय चालू केला त्यावेळेस तुम्हाला मी आधी सांगितलं होतं की ज्या बेसिक 2 कन्सेप्ट आहेत, रूल ऑफ लॉ आणि सेपरेशन ऑफ पॉवर थेअरी. तर या 2 थेअरीने जो पण पूर्ण जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ आहे तो पूर्णपणे व्यापलेला आहे, बरोबर. तर डेलिगेटेड लेजिस्लेशन ही गोष्ट कशी आहे की सेपरेशन ऑफ पॉवर थेअरीच्या एकदम अगेन्स्ट येऊन जाते, बरोबर. कारण सेपरेशन ऑफ पॉवर थेअरी क्लिअरली सांगते की द पॉवर ऑफ अ स्टेट शॅल नॉट बी ॲक्युमुलेटेड इन वन हँड और सेम पर्सन शॅल नॉट बी अ मेंबर ऑफ अ 2 ऑर्गन्स. ठीक आहे. पण जसं तुम्ही डेलिगेटेड लेजिस्लेशनच्या आपण चॅप्टरमध्ये बघितलं की डेलिगेटेड लेजिस्लेशनमध्ये जी एक्झिक्युटिव्ह अथॉरिटी आहे तर ती काय करते, तर रूल मेकिंगचे पॉवर पण जे आहेत ते सुद्धा काय करते, तर ते सुद्धा एक्सरसाइज करते, नो डाऊट. पण प्रश्न हा उपस्थित राहतो की अशा डेलिगेटेड लेजिस्लेशनवर काय असायला पाहिजे, की कंट्रोल का असायला पाहिजे आणि ते कंट्रोल कोणत्या कोणत्या प्रकारचं असू शकतं, बरोबर. एक आपण म्हणतो की पॉवर करप्ट्स, पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली. जर तुमच्याकडे लॉ बनवण्याची पॉवर आहे, त्याला एक्झिक्यूट करण्याची पॉवर आहे, तर अशा कंडिशनमध्ये काय होऊ शकतं, तर अशा केसेसमध्ये जे काही लॉ आहेत तर ते एक टायरॅनिकल किंवा एक आर्बिट्ररी मॅनरने हे करू शकतात, रूल्स तसे आर्बिट्ररी राहू शकतात आणि त्यांना एक्झिक्यूट पण कसं करू शकतो आपण, तर त्यांना एक्झिक्यूट पण आपण एक आर्बिट्ररी मॅनरने करू शकतो, बरोबर. आता तुम्ही कॉन्स्टिट्यूशनमध्ये आर्टिकल 14मध्ये एक तुम्ही केस पाहिली असेल, त्याच्या भरपूर केसेस आहेत आर्टिकल 14मध्ये इक्वॅलिटीच्या. पण तिथं एक केस होती की तुम्हाला कळेल, मी त्या केसचा तुम्हाला फॅक्ट सांगतो. केस अशी होती, एअर होस्टेजेस, बरोबर. तर लग्न झाल्यानंतर किंवा एखाद्या त्यांना बाळ झाल्यानंतर काय होणार आहे, तर त्यांना ते सर्व्हिसला काय करता येणार नाही, तर सर्व्हिसला हे करता येणार नाही, बरोबर. पण विषय काय होतो, आता हा रूल कोणी बनवला होता, एअरपोर्ट अथॉरिटीने बनवला होता आणि त्यांना ते पॉवर कुठून भेटली, तर जो एअरपोर्ट अथॉरिटी ॲक्ट होता त्याच्याकडून त्यांना भेटली. एक्झिक्यूट करणारी संस्था कोण होती, तर ज्या संस्थेने ते रूल बनवले एअरपोर्ट अथॉरिटी तेच काय करणार होते, त्याला एक्झिक्यूट करणार होते. पण हा जो रूल आहे तो कसा आहे, एक टायरॅनिकल आहे, बरोबर. तर अशा वेळेस तुम्ही काय कराल, मग अशा वेळेस काहीतरी कंट्रोल असायला पाहिजे ना डेलिगेटेड लेजिस्लेशनवर. ज्यावेळेस तुम्ही त्याला पॉवर देत आहे, फॉर एक्झाम्पल आता आपण ज्यावेळेस ज्युडिशियल रिव्ह्यूची पॉवर बघतो त्यावेळेस सेपरेशन ऑफ पॉवरची थेरी बघताना आपण हे केलं होतं की सेपरेशन पॉवर ही थेरी इज नथिंग बट अ चेक अँड बॅलन्स थेरी. जर पार्लमेंट त्याच्या अगेन्स्ट जात असेल, फॉर एक्झाम्पल इफ पार्लमेंट पास एनी लॉ विच इज अगेन्स्ट द पार्ट 3 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, बरोबर. तर अशा वेळेस काय, तर त्याला ज्युडिशियल रिव्ह्यू तो लॉ वाईट ठरवण्याचे पॉवर कोणाला आहेत, सुप्रीम कोर्टला आहे. सुप्रीम कोर्ट जर अगेन्स्ट कॉन्स्टिट्यूशन वर्क करत असेल तर त्यांच्यावर काय इम्पिचमेंट प्रोसिडिंग अप्लाय करू शकतो आपण, बरोबर. तर ही की चेक अँड बॅलन्सची सिस्टीम आहे, तर ती डेलिगेटेड लेजिस्लेशनमध्ये असू शकते का,
किंवा डेलिगेटेड लेजिस्लेशनवर असे कंट्रोल का नेसेसरी आहेत? पहिलं रिझन आहे की ज्यावेळेस आपण त्यांना पॉवर कन्फर करतो आहे तर त्यावेळेसच त्यांना आपण काय त्याच्यासोबत आपण रिस्क पण कन्फर करतो आहे. बरोबर. रिस्क कसं कन्फर करतो आहे की तिथं खूप असे चान्सेस आहेत की ज्याच्यामुळे काय होणार आहे की तो जो लॉ आहे तो एक टायरॅनिकल वेने तो काय करू होऊ शकतो, तर तो एक्झिक्यूट होऊ शकतो. बरोबर. तर याच्यामुळे तर काय तर कंट्रोल ओव्हर डेलिगेटेड लेजिस्लेशन इट इज अ व्हेरी नेसेसरी फॉर द पर्पज ऑफ securing the privacy, life and rights of a citizen. बरोबर. or any person. आता आधी एक होऊन जातं की दिल्ली लॉ केसमध्ये आपण काय बघितलं होतं की वाईल कन्फर्मिंग अ पॉवर अ ज्युडिशियल पॉवर ऑन अ डेलिगेटेड लेजिस्लेशन, तर अशा वेळेस काय आहे, तर अशा वेळेस एक्सेसिव्ह डेलिगेशन काय आहे, अनकॉन्स्टिट्युशनल आहे. पार्लमेंट कॅनॉट क्रिएट अ पॅरलल लेजिस्लेशन. बरोबर. आणि लेजिस्लेटिव्ह पॉवर कोणाच्या, तर लेजिस्लेटिव्ह पॉवर पार्लमेंटच्या. तर तुम्ही पूर्णपणे एक काय करू शकत नाही, तर डेलिगेटेड लेजिस्लेशन बनवू शकत नाही. तर हे झालं एक प्रायमरी सॉरी हे झालं तुमचं एक प्रायमरी पार्ट. बरोबर. तर डेलिगेटेड लेजिस्लेशनवर कंट्रोल ठेवणं का गरजेचं आहे ते आपण बघितलं. मग ते कंट्रोल आपण कोणत्या प्रकारे ठेवू शकतो, त्याचे म्हणजे वेज काय आहेत, तर 3 प्रकारे कंट्रोल असतो डेलिगेटेड लेजिस्लेशन. एक ज्युडिशियल कंट्रोल, सेकंड इज अ लेजिस्लेटिव्ह कंट्रोल अँड थर्ड इज अ प्रोसिजरल कंट्रोल. म्हणजे ज्युडिशियरी पण त्यांना कंट्रोल करते. सॉरी. तर ज्युडिशियरी पण काय करते, त्यांना कंट्रोल करते. तर द कंट्रोल मेकॅनिझम विच इज द ज्युडिशियरी फॉलोड दॅट इज अ डॉक्ट्रिन ऑफ अल्ट्रा व्हायरस. बरोबर. डॉक्ट्रिन ऑफ अल्ट्रा व्हायरस काय असतं, सॉरी थोडी सर्दी झाल्यासारखं झालं आहे. तर तुम्ही कंपनी लॉ शिकले असाल. बरोबर. तर कंपनी लॉमध्ये काय आहे, तर डॉक्ट्रिन ऑफ अल्ट्रा व्हायरस आहे. इफ द मेमोरंडम ऑफ असोसिएशन किंवा आर्टिकल ऑफ असोसिएशनने जर काही पॉवर कन्फर केले असतील आणि जर कंपनी बोर्ड ऑफ डायरेक्टर जर ते बियॉन्ड पॉवर जात असेल तर ते जे त्यांचं काम असतं ते काय ठरलं जातं, अल्ट्रा व्हायरस ठरलं जातं. बरोबर. त्याचप्रमाणे जर एखाद्या पॅरेंट ॲक्टने जर काही पॉवर जर कन्फर केले असतील आणि तशा पॉवरद्वारे जर ते बियॉन्ड जात असेल डेलिगेटेड लेजिस्लेशन, ती आपण अथॉरिटी समजू, ती अथॉरिटी जर ते बियॉन्ड जात असेल, बरोबर, तर अशा वेळेस काय, तर अशा वेळेस ती डेलिगेटेड लेजिस्लेशन आहे त्याची जी ॲक्शन आहे किंवा त्याचे जे रूल्स आहेत तर ते अल्ट्रा व्हायरस ठरवण्याचे अधिकार कोणाला असतात, कोर्टाला असतात. द डॉक्ट्रिन ऑफ अल्ट्रा व्हायरस कॅन बी डिवायडेड इन 2 पार्ट्स. डॉक्ट्रिन ऑफ अल्ट्रा व्हायरसचे 2 पार्ट पडतात. एक झालं सबस्टेंटिव्ह अल्ट्रा व्हायरस आणि दुसरं काय असतं, प्रोसिजरल अल्ट्रा व्हायरस. बरोबर. आता सबस्टेंटिव्ह अल्ट्रा व्हायरस म्हणजे काय, की आपण लॉचा जेव्हा अभ्यास केला, बरोबर, तर त्यावेळेस आपण सबस्टेंटिव्ह लॉ आणि प्रोसिजरल लॉ या दोघांमध्ये आपण बायफर्गेट केलं होतं. जर तुम्ही IPC जर लेक्चर बघितले असेल तर त्यावेळेस आपण हे केलं होतं, किंवा CPC CRPCचं लेक्चर तुम्ही जर कधीतरी बघितले तर तिथे पण तुम्हाला दिसेल की प्रोसिजरल लॉ आणि सबस्टेंटिव्ह लॉमध्ये काय फरक असतो. सबस्टेंटिव्ह लॉ विच इज प्रोव्हाइड द राईट्स अँड रेमेडीज. बरोबर. आणि प्रोसिजरल लॉ काय असतात, की प्रोसिजर लॉ की ते आपण प्रोसिजर कशी हे करतो आहे, ते लॉ आणि जे आपले राईट्स आहेत, रेमेडीज आणि राईट्स आहेत, तर ते इन्फोर्स कसे करून घेत आहोत, तर याची काही जी प्रोसिजर असते तर त्याला आपण काय म्हणतो, प्रोसिजरल अल्ट्रा व्हायरस. बरोबर. तर सबस्टेंटिव्ह अल्ट्रा व्हायरस म्हणजे काय, जर एखादी सबस्टेंटिव्ह लेजिस्लेशन असेल, बरोबर, तर सबऑर्डिनेट लेजिस्लेशन विच गोज बियॉन्ड द स्कोप ऑफ ऑथॉरिटी
confer the delegated power to that particular authority. तर अशा वेळेस काय ओके तर सबस्टेंटिव्ह लेजिस्लेशन जर एखादी लॉ जर पार्लमेंटने पास केला असेल अँड इफ द अथॉरिटी गोज बियॉन्ड दॅट पर्टिक्युलर ॲक्ट तर हे काय झालं सांगितलेलं काय आहे आणि करताय काय आहे बरोबर. तर अशा वेळेस काय तर अशा वेळेस तो जो ती जी अथॉरिटी आहे तर त्याचे जे ॲक्ट असेल किंवा त्याचा जो रूल्स असतील तर ते काय असतात की अल्ट्रा व्हायरस टू द पॅरेंट ॲक्ट अँड देअरफॉर सच सबऑर्डिनेट ॲक्ट इज मेक ॲज अन अल्ट्रा व्हायरस टू दॅट पॅरेंट ॲक्ट अँड अल्टिमेटली हेल्ड इनव्हॅलिड ऑर वाईड बरोबर. आता प्रोसिजरल अल्ट्रा व्हायरस कसं when a subordinate legislation is enacted without complying with the procedural requirements prescribed by the parent act or by the general law. If any rule which is made without the procedure which is provided by that particular parent act आणि असा रूल जर बनवताना जर ती प्रोसिजर फॉलो केलेली नाही आहे जी पॅरेंट ॲक्टने सांगितलेली आहे. आता तुम्हाला इथं पॅरेंट ॲक्ट तुम्हाला एक जर समजत नसेल तर पॅरेंट ॲक्ट काय असतो की अ ॲक्ट विच इज इनॅक्टेड बाय द लेजिस्लेशन अँड बाय विच ऑर बाय फ्रॉम द पॉवर टू मेक अ लॉ इज वेस्टेड विथ द सम ऑथॉरिटी बरोबर. की तुम्हाला पॉवर कुठून भेटत आहेत. आता आपला ग्रँड नॉर्म काय झाला कॉन्स्टिट्यूशन झाला सेंट्रलला स्टेट लेजिस्लेशनला किंवा पार्लमेंटला पॉवर कुठून भेटत आहेत तर कॉन्स्टिट्यूशनमधून भेटत आहेत म्हणजे तो काय झाला तो पॅरेंट ॲक्ट झाला बरोबर. तर सबऑर्डिनेट लेजिस्लेशन इफ एनी सबऑर्डिनेट लेजिस्लेशन मेक एनी लॉ विदाउट द कंप्लाइंग द प्रोसिजर विच इज इनॅक्टेड बाय द पॅरेंट ॲक्ट देन इट कॅन बी कॉल्ड ॲज अ प्रोसिजरल अल्ट्रा व्हायरस. पण त्याच्यावर एक हे पण असते फॅक्ट अँड सर्कमस्टान्सेस कसं डिपेंड करतं ते समजा जर दिलेली प्रोसेस बरोबर दिलेली प्रोसेस जर काय असेल जर मॅन्डेटरी असेल देन इट इज अ बाइंडिंग टू दॅट पर्टिक्युलर अथॉरिटी टू तर कशासाठी तर ती जी प्रोसिजर आहे टू फॉलो दॅट प्रोसिजर मॅन्डेटरी तर ती जी प्रोसिजर आहे ती मॅन्डेटरी फॉलो करायला पाहिजे. जर ती डायरेक्टरी असेल म्हणजे फॉलो केली किंवा नाही केली तर अशा वेळेस ते प्रोसिजर अल्ट्रा व्हायरस काही होऊ नाही शकत कारण ती डायरेक्टरी प्रोसिजर आहे. ते डिस्क्रिप्शन कोणाला सोडलेलं आहे अथॉरिटीवर सोडलेलं आहे की ती प्रोसेस तुम्ही फॉलो करायची की नाही करायची बरोबर. आता ज्युडिशियल कंट्रोल जेव्हा आपण बघतोय तर त्यावेळेस काय असतं की व्हॅरियस सर्कमस्टान्सेस असतात की ज्याच्यामध्ये जो डॉक्ट्रिन ऑफ अल्ट्रा व्हायरस ॲप्लिकेबल केलं जातं. आता पहिलं असतं की वेअर पॅरेंट ॲक्ट इज अल्ट्रा व्हायरस टू द कॉन्स्टिट्यूशन बरोबर. आता काय असतं की द कॉन्स्टिट्यूशन विच इज प्रिस्क्राईब द बाउंड्रीज विदिन विच द लेजिस्लेशन कॅन ॲक्ट बरोबर. 7th Schedule Article 246 of Indian Constitution provide that the Parliament and the state legislation तर हे काय आहेत देर आर फ्री टू ॲक्ट टू मेक अ ॲक्ट और लॉ ऑन द पर्टिक्युलर सब्जेक्ट विच इज प्रोव्हाइडेड इन अ 7th Schedule. आणि कोणत्या लिस्टमध्ये जो सब्जेक्ट दिलेला आहे तर त्या लिस्टमध्ये त्यांना काय असेल की लॉ बनवण्याची पॉवर असतील. बट इफ एनी स्टेट लेजिस्लेशन मेक अ लॉ ऑन अ सब्जेक्ट विच इज enumerated in a central list means the subjects which are enumerated in central list the ultimate right to make a law or make an act is with the parliament. The parliament has a sole authority to make a law on that particular subject because such subject is enumerated in a
सेंट्रल लिस्ट, नो डाऊट. तर जर स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल लिस्टमध्ये जर एखाद्या सब्जेक्टवर काय बनवत आहे, लॉ बनवत आहे, तर अशा वेळेस काय राहील, तर अशा वेळेस जी काही जो पॅरेंट ॲक्ट आहे तर तो काय राहील, तो अल्ट्रा व्हायरस टू द कॉन्स्टिट्यूशन या बेसवर काय करता येईल, त्याला आपण नल अँड व्हॉइड ठरवू शकतो. आता काय असतं की एखादी ॲक्ट आहे तो जर कॉन्स्टिट्यूशनशी जर काय होतं आहे, विसंगत आढळत आहे किंवा कॉन्स्टिट्यूशनशी काय होतं आहे, असंगत आढळत आहे, तर त्याचे 3 प्रकार असतात. एक झालं एक्सप्रेस कॉन्स्टिट्यूशनल लिमिट्स, सेकंड असेल इम्प्लाइड कॉन्स्टिट्यूशनल लिमिट्स, अँड थर्ड इज अ कॉन्स्टिट्यूशनल राईट्स. बरोबर. आता बघा 3 गोष्टींमध्ये होऊ शकतं. एक तर एक्सप्रेस कॉन्स्टिट्यूशनल लिमिट, अनदर इज अ इम्प्लाइड कॉन्स्टिट्यूशनल लिमिट्स, अँड थर्ड इज अ कॉन्स्टिट्यूशनल राईट्स. आता आपण ते बघू बरं कसं होतं. आता एक्सप्रेस कॉन्स्टिट्यूशनल लिमिट्स, इफ एनी ॲक्ट विच इज पास बाय द पार्लियामेंट ऑर अ स्टेट लेजिस्लेशन which against or invalidate the rules and regulations which expressly provided by the constitution. बरोबर. तर जर एक्सप्रेसली जर कॉन्स्टिट्यूशनने प्रोव्हाइड केलं असेल आणि जर त्या लिमिट्स जर ते काय करत असेल तर ते वेव करत असेल, तर अशा वेळेस काय, तर तो लॉ जो असतो आपण त्यांना काय करू शकतो, तर त्या लॉला आपण अल्ट्रा व्हायरस फॉर द पर्पज ऑफ एक्सप्रेसिंग कॉन्स्टिट्यूशनल लिमिट्सच्या बेसिसवर काय करू शकतो, तर त्याला आपण नल अँड व्हॉइड ठेवू शकतो. फॉर एक्झाम्पल मागे तुम्हाला सांगितलं की आर्टिकल 246 प्रोव्हाइड अबाउट द इदर लेजिस्लेशन इन्क्रुचेस अपॉन द एक्सक्लुझिव्ह स्पेअर ऑफ द अदर डिमार्केटेड इन अ 3 लिस्ट. मीन्स जर एखादी एक्झिक्युटिव्ह ऑथॉरिटी असेल किंवा लेजिस्लेटिव्ह ऑथॉरिटी असेल, जर ती लॉ बनवत आहे, रूल बनवत आहे, अँड सच पर्टिक्युलर सब्जेक्ट इन द लिस्ट, म्हणजे ती लिस्ट कोणती, तर ती अनदर स्पेअरमध्ये असेल, म्हणजे जर सेंट्रलच्या लिस्टमध्ये असेल आणि स्टेट जर त्याच्यावर लॉ बनवत असेल, तर ते काय असतं की ते एक्सप्रेस ज्या कॉन्स्टिट्यूशनल लिमिट्स आहेत तर ते काय करत आहे, ते ब्रीच करत आहे. तर याच्यासाठी काय राहील, तर त्याला आपण काय करू शकतो, तर त्याला एक्सप्रेसली त्याला आपण अल्ट्रा व्हायरस ठरवू शकतो ऑन द बेसिस ऑफ द लॉ विच इज पास बाय द इदर लेजिस्लेशन is ultra virus to the express provision which is provided by the Constitution of India. आता implied constitutional limits ह्या कुठे दिल्या होत्या, आपण मागच्या लेक्चरला बघितलं होतं की दिल्ली लॉज केस, तर त्याची तुम्हाला माहिती असेल, तर जर तुम्हाला ती कळली नसेल तुम्ही मागचं लेक्चर बघा, त्याच्यात आपण दिल्ली लॉची केस आपण डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे. तर याच्यात सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं होतं की काहीतरी इम्प्लाइड कॉन्स्टिट्यूशनल लिमिट्स आहेत विच आर नॉट एक्सप्रेसली प्रोव्हाइडेड बाय द कॉन्स्टिट्यूशन, बट इट इज मॅन्डेटरी टू फॉलो दॅट पर्टिक्युलर लिमिट्स. बरोबर. कसं राहू शकतं, फॉर एक्झाम्पल समजा एखादी पॅरेंट ॲक्ट बनवला आणि पॅरेंटने काय केलं, तर एकदम एक्सेसिव्ह पॉवर काय करून टाकल्या, डेलिगेट करून टाकल्या. बरोबर. तर अशा वेळेस दिल्ली लॉ केसमध्ये काय सांगितलं आहे, तर दिल्ली लॉ केसमध्ये सांगितलं आहे की पार्लमेंट मे डेलिगेट द फंक्शन्स टू द एनी अदर अथॉरिटी. बरोबर. बट द इसेन्शियल लेजिस्लेटिव्ह फंक्शन्स आर नॉट डेलिगेटेड. ही काय झाली, इम्प्लाइड लिमिट झाली, म्हणजे काय सुप्रीम कोर्टाने त्यांना घालून दिलेलं आहे. असं कुठे लिहिलेलं आहे का कॉन्स्टिट्यूशनमध्ये की जे काही म्हणजे बियॉन्ड द कंट्रोल आपण जाऊ शकत नाही किंवा बियॉन्ड द लिमिट्स काय असेल तर तेवढी पॉवर आपण काय करू शकत नाही, डेलिगेट करू शकत नाही, असं कुठे लिहिलेलं नाही. बरोबर. तर अशा वेळेस जर एखाद्या जजमेंटने किंवा सुप्रीम कोर्टाने जर सांगितलं असेल की अशा प्रकारच्या ज्या पॉवर आहेत तर त्या डेलिगेट करता येणार नाही, तर अशा वेळेस काय असतं ते इम्प्लाइड कॉन्स्टिट्यूशनल लिमिट्समध्ये ते येऊन जातं. बरोबर. तिसरं असतं की कॉन्स्टिट्यूशनल राईट्स.
याच्या बेसिसवर आपण काय करू शकतो, इफ एनी लॉ ऑर रूल विच इज मेक बाय द competent authority or delegated legislation, then it can be ultra virus on the basis of which is breach the constitutional rights or rights which is given by the part 3rd of Indian Constitution. आता बघा की आर्टिकल 13 काय सांगतं आपल्याला. आर्टिकल 13 तुम्हाला माहिती आहे, आपण बऱ्याच वेळेस त्याचा काय केलं आहे, पण उहापोह केलेला आहे. आर्टिकल 13 स्पेशली सांगतं की अ लॉ विच इज पास्ड बाय द पार्लमेंट और एनी स्टेट लेजिस्लेशन इम्प्लाइडली और एक्सप्रेसली और इम्प्लाइडली काय करत असेल अगेन्स्ट द पार्ट 3rd ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, देन सच लॉ इज इनव्हॅलिड और वॉइड टू दॅट एक्सटेंट. बरोबर, टू दॅट एक्सटेंट म्हणजे कसं की जेवढ्या प्रमाणात तो कॉन्स्टिट्युशनल राईट्स किंवा आपल्या फंडामेंटल राईट्स आहेत, तर याचं जर व्हायलेट करत असेल तर अशा वेळेस काय होईल, तर अशा वेळेस तो जो ॲक्ट आहे, बरोबर, तर तो ॲक्ट काय होऊ शकतो, अल्ट्रा व्हायरस होऊ शकतो. बरोबर. फॉर एक्झाम्पल समजा एखादी लॉ बनवला मी, समजा मी डेलिगेटेड लेजिस्लेशन आहे आणि मी एक लॉ बनवला किंवा रूल बनवला किंवा पॅरेंट ॲक्टने मला पॉवर दिले आहेत, एक स्कूल अथॉरिटी आहे आणि मी लॉ बनवला असेल की आजपासून या शाळेत काय झालं पाहिजे की एक पर्टिक्युलर समाजाची लोक आहेत त्यांना एंट्री नसणार आहे. बरोबर. तर तुम्ही बघा आता हा जो रूल आहे तो कशाच्या विरुद्ध आहे, राईट ऑफ इक्वॅलिटी आहे, अनटचेबिलिटी येऊन जाईल त्याच्यामध्ये, पण राईट टू इक्वॅलिटीच्या काय आहे विरुद्ध आहे. तर जरी तुम्ही लॉ बनवला आहे तर आणि त्या लॉमुळे काय होतं आहे, राईट टू इक्वॅलिटी माझी काय होते, व्हायलेट होते. तर अशा वेळेस काय होणार आहे, तर अशा वेळेस तो जो काही रूल बनवलेला आहे मी, तर तो अल्ट्रा व्हायरस ठरणार. एक केस होती की चिंतामण राव वर्सेस स्टेट ऑफ मध्य प्रदेश इन द इयर ऑफ 1951. चिंतामण राव वर्सेस स्टेट ऑफ मध्य प्रदेश. बरोबर. तर पॅटंट ॲक्ट कन्फर द पॉवर on a deputy commissioner to prohibit the manufacture of a BDs in notified area. बरोबर. साध्या भाषेत सांगतो, मध्य प्रदेशमध्ये बीडी बोलतो आपण त्याला, बीडी माहिती असेल सगळ्यांना, सांगायची काय गरज नाही. तर बीडी बनवण्याचा काय होता, व्यवसाय होता. बरोबर. तर एक पर्टिक्युलर सीझनमध्ये पॅटंट ॲक्टने काय केलं होतं की कमिशनर, डेप्युटी कमिशनर होता, तर त्याला पॉवर देऊन ठेवले जातात की तो एक पर्टिक्युलर पिरियडसाठी काय करू शकतो की नोटिफाईज एरियामध्ये मॅन्युफॅक्चरिंग ऑफ बीडीज याच्यावर काय करू शकतो, तो बॅन आणू शकतो. बरोबर. पण त्याला काहीतरी लिमिट्स असतील किंवा काय असेल, तर तसंच काय केलं त्याने, डेप्युटी कमिशनरने एक ऑर्डर काढली आणि त्याच्यामुळे काय झालं, त्याच्यामुळे त्याने एक पर्टिक्युलर जो एरिया होता, तर एरियामध्ये काय केलं त्याने, तर ॲब्सल्यूट जो बीडी उद्योग होता त्याच्यावर ॲब्सल्युटली काय केलं, बॅन केलं. बरोबर. परमिसिबल बॅन अलाव असतं, पण ॲब्सल्यूट बॅन त्याने त्या याच्यावर काय करून टाकलं, इम्पोज करून टाकलं. आता आर्टिकल 19(1) सब जी ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन काय सांगतं, तर ते सांगतं तुम्हाला की एव्हरी सिटिझन हॅज अ राईट. कशाचा राईट आहे, तर आर्टिकल 19(1) जी गॅरंटीड राईट ऑफ अ प्रोफेशन, बिझनेस. बरोबर. तर हा जो रूल आहे, जर याच्यावर जर काही लिमिट्स राहिले असत्या किंवा काहीतरी रिजनेबल रिस्ट्रिक्शन राहिले असते, तर रूल काय राहिलं असता की विथ कॉन्स्टिट्यूशन राहिलं असतं. पण विदाउट एनी रूल, विदाउट एनी पॉलिसी, विदाउट एनी रिझन्स, you cannot absolutely ban a right which is given by the part 3rd of Indian Constitution. बरोबर. तर याच्यामुळे काय झालं, तर याच्यामुळे तो जो राईट होता, बरोबर, तर जो राईट होता तर तो काय झाला की अल्ट्रा व्हायरस टू द पार्ट 3rd ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, देअरफॉर इट इज वॉइड. ठीक आहे.
तर हे झालं ज्युडिशियल कंट्रोलबद्दल. आता फक्त एक कंट्रोल राहिलं आहे डेलिगेटेड लेजिस्लेशन, म्हणजे जे एक्झिक्युटिव्ह किंवा पार्लमेंटरी कंट्रोल असतं. तर ते बाकी अजून आहे आपलं, तर आपण ते उद्याच्या लेक्चरला बघू. त्याचं पण असंच आहे की लेईंग ऑन टेबल किंवा पब्लिकेशन अशा काही गोष्टी आहेत लेजिस्लेटिव्ह कंट्रोलमध्ये. नंतर स्क्रुटिनी कमिटीज आहेत, प्रोसिडिंग इन पार्लमेंट आहेत, लेईंग ऑन अ टेबल आहे. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर आपण त्या एकदा विस्तृतपणे बघून घेऊ. ठीक आहे. त्याच्यानंतर एक प्रोसिजरल हे पण आहे. प्रोसिजरल कंट्रोल. जर एखादी ऑथॉरिटी जर नॅचरल लॉ जर फॉलो करत नसेल तर तेव्हा पण काय करता येते, तर तेव्हा पण जो पॅरेंट ॲक्ट आहे तो त्याचे जे रूल्स आहेत ते अल्ट्रावायस होतात. ठीक आहे. तर काय समजलं नसेल आजच्या लेक्चरमध्ये तुम्ही मला पर्सनली मॅसेज करू शकतात. आपण पुढच्या लेक्चरला ते आपण नक्की बघायचा प्रयत्न करू. ठीक आहे. समजलं असेल तरी पण मॅसेज करा, नाही समजलं असेल तरी पण मॅसेज करा. समजलं असेल तर मला कळेल की तुम्हाला समजतं आहे, नाही समजलं असेल तर तरी कळेल की काहीतरी वेगळी पद्धत मी अवलंबू शकतो. ठीक आहे. गुड डे.